नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणींनो? आय होप की तुम्ही छान मस्त मजेत आहात आणि मीही खूप छान मस्त मजेत आहे। चला तर मॉर्निंग रुटीन सुरू झालेला आहे आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट्स असतात, रिक्वेस्ट असतात की मॉर्निंग रुटीन शेअर करत जा। तर चला म्हटलं तेच करावं। आणि आजकाल यूट्यूबला काय झालंय, व्ह्यूज बरेच पडलेले आहेत, त्याच्यामुळे काय दाखवावं आणि किती व्हिडिओ करावे तेच काही समजत नव्हतं। त्यात 2 दिवस आपले व्हिडिओ आले नाहीत, तर व्हिडिओ न येण्याचं तेच कारण होतं की काल बघा वास्तुक शांती होती। जसं की म्हटलं माझ्या भावाच्या घराची वास्तुक शांती होती। मग काल सकाळी आम्ही 9 वाजता गेलेलो, ते संध्याकाळी म्हणजे घरातनं निघलेलो तर संध्याकाळी यायला 5:30 वाजले। आणि मी प्रत्येक वेळी सांगते की मी फक्त माझ्यापुरतं मर्यादित यूट्यूब ठेवलेलं आहे, माझं सगळं दाखवते, मी पर्सनल गोष्टी कधीही शेअर केल्या नाहीत। मग त्या दुःखाच्या असू सुखाच्या असू काही असू, काहीसुद्धा म्हणजे तसं सोशल मीडियावर सांगण्यात काही अर्थ वाटत नाही। मग ते काल जाऊन आलो। तर ही साडी बघा ताईनो, कालच्या पूजेची म्हणजे आमच्या काकूंनी मला घेतलेली आहे। तर भावाची म्हटलं तरी चुलत असले तर आजपर्यंत तर असं काय आमचं कधीच असं झालं नाही की चुलत आहेत आणि चुलती असं, म्हणजे तसलं कधीच नाही। आम्ही असं आमचा भाऊ माझा भाऊ असंच आमचं ते हे असतं, तसं चुलत वगैरे काही नसतं। पण तरी पण मी कधी कोणाचं काहीही दाखवत बसत नाही, मलाच ते आवडत नाही। मग काल रविवार होता, तर रविवारी मग सगळेजण गेलो सकाळी। वास्तुशांती छान झाली, मस्त पूजा झाली, गिफ्ट दिले। आणि जसं की तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलेलं होतं की बऱ्याच जणांच्या वास्तुशांत्या होत्या, जवळजवळ 3-4 जणांच्या वास्तुशांत्या झालेल्या होत्या, काही होणार होत्या। पण ज्यांच्या झालेल्या त्यांचे पण गिफ्ट देऊन टाकले आणि ज्यांच्या होणार आहे त्यांच्या पण गिफ्ट देऊन टाकले। कसं नंतर मला पण आता झालं इकडं तिकडं 15 दिवस गेले की तेजसला 9 मेला सोडायचं आहे। मग मला त्याची अजून तयारी करायची आहे। तर त्याची ताईंनो बॅग अजून मी काहीसुद्धा काढलेलं नाही, सगळी कामं पडलेली आहेत त्याची पण। तर काल बघा साडी नेसून गेलेली, श्रीखंडाचे डाग त्याच्यावर पडलेलेच आहेत। अनुष्कानं सुद्धा तिच्या पूर्ण ड्रेसवरती ना भाजी सांडलेली होती। मग चला म्हटलं आजचे हे जे काही कपडे आहेत ना ते सगळं हे करावं। आणि त्या कपड्यांनी तर वेड लागायचं बारी आले, अख्ख्या घरात नुसते कपडे कपडे झालेले आहेत बघा, काय आता त्याच्याशिवाय हेच नाही आहे। तर म्हटलं चला घरातलं पण सकाळचं आवरावं। तर सकाळचा अगदी लवकर टायमिंग आहे ताईंनो, हे 8:30च आहे। आधी त्या अनुष्का जाऊन अर्धा तास झाला, म्हणजे 8ला त्या जातात। अजून काही त्यांची एक्झाम झालेली नाही, होईल आता शनिवार रविवारपर्यंत। आणि तेजस पण तुम्हाला दिसणार नाही का, तर तेजस गेलेला आहे त्याच्या आजोळी, म्हणजे मी काल माहेरी गेलेली ना, तर तेजस त्याच्या आजीजवळच राहिला। आणि आता सगळे मामा आजी, मग ते त्याला तिथं कायम राहू वाटतं। आणि ह्या 2 वर्षात त्याचं क्लासेस, मागच्या वर्षी त्याचं सिलेक्शन, त्या गोंधळात त्याला बिलकुलसुद्धा आजोळी म्हणून असं राहायला मिळालं नव्हतं। मग आता सगळीच म्हणली राहू दे त्याला, इतका ह्याच्यातनं स्कूलमध्ये तिकडं असतो करतो, तर तो गेलाय। तर आता आम्हाला करमना झालंय। आधी ती अनुष्काची नुसती रडारड चालू आहे, दादाला दिवसातनं 100 वेळा फोन लाव चालू असतं। आणि त्या पण दुपारी 1 वाजता येतात। मग सकाळचं हे लवकरच काम होऊन जाते आता। आणि काय होतंय, आधी त्या अनुष्काला रोज काय टिफिनला करायचा हा प्रश्न खूप मोठा आहे। मग मी सरसकट स्वयंपाकच करते आणि मग त्या सकाळी 8 वाजता चपाती भाजीचा डबा घेऊन जातात। कसं मिस्टरांचा डबा त्याच वेळेला असतो, मग त्यांच्यापुरतं काय करायचं। आणि 1 वाजता त्या माघारी येतात, मग थोडी मुलांची लहान एवढी नाही भूक निभत, म्हणून मी भाजी चपाती सरळ व्यवस्थित त्यांना डबा देते। म्हणून आजकाल इतकं लवकर काम होते। आणि काल आल्यामुळे इतका सारा पसारा पडलेला बघा, सगळं तुमच्यावर गप्पा मारत सगळं आवरलं, पारूसं काढलं, कपडे वगैरे ठेवून दिले, काही कपडे होते ते भिजत घातले आणि फरशा आता पुसून घेते। तर तिकडचं सगळं झाडून पुसून सगळं झालं, आता फरशा वाळतायत। तोपर्यंत म्हटलं चला इथलं किचनमधलं आवरावं, किचन तसाच पडलेला आहे। तर किचन भांडी बघा किती पडलेली आहेत। तर सकाळचा स्वयंपाक झाला की मग नंतर आता भांडी वगैरे अजून दारातलं वगैरे सगळंच आवरायचं आहे। नेमकं सकाळी काय काम झालं लवकर की पण प्रश्न पडतो की काय करायचं, कशा पद्धतीने हे करायचं। आणि कधी कधी उशीर झाला तरी डोकं हे होतं। तर आता पहिली मशीन झाली आणि दुसरी पण लावली, तोपर्यंत काय करते, जी काही भाज्या जेवण आहेत ना ते रिकामं करते, म्हणजे भांडी रिकामी होतात आणि घासायला बरं पडतं। आता झालेली बघा 2 वेळा मशीन सकाळ धरणं। आमची तर कपडे आधी ती अनुष्का गेल्या की मी 8 वाजताच मशीन लावलेली, मग माझी पण लगेच कपडे झाले आणि खालचे पण कपडे आणलेले ते पण लगेच झाले। तर आता आंघोळी झालेल्या, मग मला ना नवीन कपडे सगळे हाताने धुवायचे होते। मग थोडीशी माती असतेच बघा, आंघोळ करून आलो की आपण बाथरूममध्ये एका कोपऱ्यात थोडंसं हे झालेलं असतं, त्याच्यामुळे मी ते पहिलं घासून काढलं का, तर म्हटलं नवीन कपडे धुवायचे आहेत, मग बाथरूम जरासं घासून घेते
होते आणि बाकीचं पण हे होतं. तर अशा पद्धतीने बघा जुन्या ताईंना तर माझं रुटीन सगळ्यांना माहीत आहे. रेग्युलर हेच असतं माझ्या रुटीनमध्ये, कधीच बदल होत नाही. काही पण असू दे, कसं रोज ज्यांच्या घरी डबे द्यायचे असतात ना त्यांच्या रुटीनमध्ये काहीच बदल नसतो बघा. ज्याच्या घरी आता डबे जातात, असे मुलं नवरा 3-4 डबे जातात, त्यांचं सेम रुटीन असतं की एक टायमाला, कधीच बदल नसतो. तसंच माझं रुटीन आहे ताईंनो की बदल कधीच नसतो. रोजचं माझं हे सेम असतं की सकाळचं स्वयंपाक आणि नंतर हे. तर बघा नवीन जी कपडे आहेत ना थंड पाण्यात चांगली भिजत घातली. साडी जर अशी भिजत घातली, त्याला का तर साबण वगैरे मी लावणार नव्हती, पण चिकट श्रीखंड आणि दिवसभर नेसलेली, उन्हाळा घामाचा वास येतो त्याच्यामुळे मला तर सवय आहे की ती तिकडं लाख रुपयाची का साडी असं ना, पण ती आली की ज्या दिवशी 10 मिनटं का नेसली होईना पण मी ती धुते साडी. मी कधीच तसा कुठलाच कपडा ह्याच्यात ठेवत नाही. साडी तर नाहीच नाही. सगळी मला ओरडतात, नवीन साड्या इतक्या ह्याच्या असते तर तू तशीच धुती, पण मी नाही, धुवूनच टाकते. मला ते हीच होत नाही. तर आता बघा कपडे सुकत घालावं म्हटलं तर अजून बाहेरचं आवरायचं आहे. अगदी 9चंच टायमिंग आहे, पण कडक ऊन किती पडलेलं आहे बघा. खूप जास्त आजकाल ऊन पडते, पण म्हटलं कपडे, आणि आता कपडे खाली सुकत घालते, वरती घालण्यात काही पॉईंट नाही. आणि हो, आज आणि संध्याकाळी थोडासा का होईना पण आमच्याकडे पाऊस पडला, पण त्या पावसानं इतकी गरमी वाढवली ना, आता नकोसं झाले संध्याकाळी. खरंच आता मी घरात बसले ना व्हिडिओ एडिट करत, तर इतका त्रास होतोय ना, असं झाले नको असं बसायला. इतकं वाफा निघायला लागलेत घरात, थोड्याशाच पावसाने तेवढं हे केलं. तर आता कपडे वाळत घातल्यानंतर बघा सगळी गॅलरी सगळं झाडून घेतलं, म्हणजे अजून देवपूजा वगैरे बरीच कामं व्हायची आहेत. स्टेप बाय स्टेप, आणि काही गोष्टी म्हणजे टाईमपास नाही केला की कामं होऊन जातात बघा पटापट. मग मी तसंच करते. उन्हाळ्यानं आणि काय होतं ना, आळस येतं, एकदा बसलं म्हणलं की बसलंच बघा, काही काम करू वाटत नाही. तर आता बाहेरचं वगैरे झाडलं, ती कपडे सगळी ही झाली, म्हणजे सुकायला घातली. आणि इकडे बघा आले नवीन कपडे धुवायला, तर झालं मी धुवायला बसले आणि टाकीतलं पाणी संपलं. परत उठले, साडी पण माझी धुवून झाली नाही. मग मोटर वगैरे लावायची होती, मग तेच म्हटलं आता लावावं आणि परत कपडे धुवावे. तर तेवढ्यातल्या तेवढ्यात तेवढी साडी. तर नवीन कपडे बघा ताईनो फक्त अशी मी चोळून काढते. तर ह्या साडीवर असं काही पडण्यासारखं टिकली वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे मी असं चोळलं. नाही तर मी खळखळ असं सगळं म्हणजे जास्त पाण्यात खंगळून घेते, एखादी जर अशी टिकल्यांची वगैरे साडी असेल तर. तर आता बघा पाणी म्हणलं ना संपलं, तर म्हटलं टाकी लावले. जरा अर्धी भरेपर्यंत टाकी नळाला काही पाणी येत नाही, म्हणून मग काय केलं, गॅस कट्टा वगैरे पुसून घ्यावा म्हटलं. आज तर गावासनं जाऊन आल्यावर का कधी तर मी परवा दिवशी काय तर ना, मी सगळा किचन ओटा सगळा घासून काढलेला, बहुतेक शनिवारीच. त्याच्यामुळं 1-2 दिवस जर आपण एकदम वरनं खळखळ पाणी ओतून धुतलेला असला ना, तर एवढा पण काय ओटा बघा खराब होत नाही. मग अशा पद्धतीने पाण्याचा हपका देऊन जरी क्लीन केलं तरी ते स्वच्छ दिसतं. म्हणून म्हटलं चला गॅस कट्टा वगैरे घेऊया पुसून. आणि गॅसच्या जाळ्या मात्र मी रोजच्या रोज घासत असते, त्या जरा घासल्या की बरं दिसतं, एकदम चकचकीत स्वच्छ दिसतं. नाहीतर पिठाचं वगैरे असतंच त्या काळ्या ह्याच्यावर. मग तेच आता गॅस सगळा पुसून घेतला. आणि ना उन्हाळ्याचं खरंच खूप सुस्ती येते, असं वाटतंय नकोच काम करायला. म्हणून मी काय करते ना, सकाळचा बिलकुलसुद्धा बघा मोबाईल वगैरे बघत नाही, डिरेक्टली कामाला सुरुवात करते. का तर परत नाहीच होत मला. तर मग माझी भांडी वगैरे काय राहिलं तर मग नंतर असं वाटतं की दुपारीच घासावी. तर बघा गॅस ओटा वगैरे क्लीन झाला आणि आता पाणी पण नळाला आलं. आणि म्हटलं चला साडी सगळं पिळून घेवावं. बऱ्यापैकी आपल्या नवीन कपड्यांची आपण अशी काळजी घेतली ना, तर ते चांगलं हे होतं. म्हणजे आता मशीनमध्ये टाकण्यासारखी नव्हती. तर अनुष्काला तर बघितलंय ना तुम्ही, किती कामाचा वेळ आहे. तर काल तिथं सगळ्या पूजा चालू होती ना, तर जेवायला माणसं बसलेली, तर तिची इतकी गडबड चाललेली ना वाढायला, सगळं असं तिला होतं की मीच करते. तर तिनं हा बघा स्कर्ट नवीन सगळा भाजीनं भरवलेला, तिच्या सगळ्या अंगावरती कुर्मा सांडलेला. तर तो पण मी ना थोडासा निरम्यात भिजवला, आणि काही नाही एवढं झालं, म्हणजे निरमा सर्फ एक्सेलमध्ये भिजवला. आणि मग आता बघा धुवून टाकलं. तर सर्फ एक्सेलमध्ये भिजवल्या डाग गेलेले. आता म्हटलं ह्याचे डाग जातात का नाही, पण जातात. चटकन केलं ना आपण ते काम होतं, नाही केलं तर हे होतं. तर आदितीचं सुद्धा बघा मस्त असं म्हणजे ते कपडे सगळे धुवून झाले. तिनं काय एवढं मळवलेलं नव्हतं. आदितीला तसले भरजरी कपडे आवडतात सुद्धा घालायला, आणि जपायला पण आवडतात. तिला मुळात स्वतःलाच ते असं गबाळ गाणं नाही आवडत. तसं अनुष्काला घालायला आवडत नाहीत तसले भरजरी कपडे टिकल्यांचे, पण मी असं कार्यक्रम वगैरे असला जबरदस्ती घातलं
की मग ती मनात नसतं ना, माणूस ते असतं ना बघा, मनात नसलं की काहीतरी होतं, तसं ते अनुष्काचं आहे. तिला घालायचं नसतं, मग ते असंही होतं. तर बघा 2-4 वेळा चांगल्या खळखळून पाण्यातनं धुतले. आणि कधीही बघा उन्हाळ्याच्या दिवसात तर कधीच तशी कपडे ठेवायचे नाहीत. अक्षरशः कपड्यांना मुंग्यासुद्धा लागू शकतात. त्याच्यामुळे कुठून पण या तुम्ही, अगदी 1-2 तासाच्या कार्यक्रमाला जरी गेला असाल ना, तर कपडे मात्र धुवून टाकायचे, नाहीतर मग त्याचा काही उपयोग नाही. आणि जसं की म्हटलं, तेजस आजोळी राहिलाय, त्याच्यामुळे आता 4-1 दिवस तो दिसणार नाही. आणि पुढच्या आठवड्यात मी सुद्धा सुट्टीला जाणार आहे. म्हणजे हा रविवार, पुढच्याच रविवार, सोमवार मंगळवारी जाईन मी. आधी ती अनुष्काची अजून 1-4 दिवस स्कूल आहे, ती झालं की मग जाईन. आता बघा सगळे कपडे धुवून झाले आणि लागलंच बाथरूम चोळून घेते, म्हणजे परत येऊच वाटत नाही. तर कोणाकोणाला असं होतं उन्हाळ्यातच बघा, उलटं थंडीत पावसाळ्यात कामाचा हुरूप असतं, पण उन्हाळ्यात का काय माहिती खूप जास्त असा आळस येतो. मग माझं तसंच झालेलं आहे आणि गावावरनं आलं की नकोच वाटतं. तर आता बघा सगळं शेवटी झालं, म्हणजे किचनमधली फरशी वगैरे पुसून घेतली, सगळं झालं. आणि जसं की मी नेहमी म्हणते की माझ्या पूजेचं टायमिंग काही पण होऊ दे, मी पहाटे 5ला उठू, नाही तर मी 4ला उठू, नाही तर मी 9ला उठू सकाळच्या. माझं देवपूजा ही 10लाच असते, माझं ते टायमिंग झाले. देवाला पण माहीत झाले माझ्या की ही आपल्याला 10 वाजताच आपलं म्हणजे आपलं पारूचं काढणार आहे. तोपर्यंत कधी माझी देवपूजा होतच नाही. मग किती जरी ठरवलं ना की आज हे काम मागं ठेवून देवपूजा करू, तसं माझं होतच नाही. मला ते घर सगळं जिथल्या तिथं आवरलं बाबा, सगळ्या फरशा पुसलेत, सगळी नीटनेटकी कपडे ठेवलेत आणि घर असं प्रसन्न आहे, मोकळं ढाकळं आहे. तसं असं असलं ना कीच मग मला बरं वाटतं, मग ती देवपूजा केल्यासारखी वाटते. नाहीतर काय होतं ना, मग माझं बाहेरचं ठेवलंय आवरायचं, ती कपडे वाळत घालायचे ठेवलेत, हेच ठेवलंय तेच ठेवलंय, असं केलं की ती देवांना सुद्धा मग उगच आपलं उभ्यानं आंघोळ म्हणतो ना, तसं होतं. नाहीतर मग हेच म्हणून मी देवपूजा ही निवांत करते. पण जसं की म्हटलं, लवकर उठते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता 10चं टायमिंगला माझं सगळं एवढं बघा काम आवरलेलं होतं आणि आता सगळं झालंय. भांडी तेवढी राहिली आहेत घासायची, त्याच्या आधी देवपूजा करून घेतली आणि आता भांडी पण घेते घासून. तोपर्यंत आता भूक लागलेली, तर जेवायची तर इच्छा नव्हती, म्हणून म्हटलं चला कलिंगड कापून ठेवूया आत्ता, म्हणजे मी पण जरा आत्ता खाते नाश्त्याला. आणि सकाळधरनं तसं पण मी काही खाल्लं नव्हतं. आत्ता बघितलं ना, तुमच्या देखतच मी पाणी पिलं, का तर चहा वगैरे असं नकोच वाटतंय, उन्हाळ्याचं पित्त होतंय ना. चला आता ताईनो फायनली वाजले 11-11:30चं टायमिंग झालं. काहीतरी आहे मोबाईलवरती मुंगे. आणि बघितलं तुम्ही सकाळचं, काल ना अजून पण तोंड बघा कसं दिसतं एकदम. मला तसंच होतं, म्हणजे बाहेर जाऊन आलं की एक दिवस त्याचा कंटाळा येतो आणि करमत नाही, ही दुसरी गोष्ट. कुठेही जाऊन आलं तर चला. सगळी अजून तेजसची बॅग बघितली तुम्ही, तशीच आहे. ती बॅग काढून अजून धुतलीच नाही मी. धुवून प्रेस करून त्याचे कपडे, त्याचे ते सगळे पोशाख असतात ना, ते सगळे सूट वगैरे, ब्लेझर, ते सगळं धुवायचं पडलेलं आहे. स्कूल ड्रेस, त्याची मुक्ती, ते बिल्ले असतात त्याचे, सगळं ते स्वच्छ मला एक एक आता बाथरूममध्ये बसून हळूवार ते सगळं धुतलं पाहिजे. आणि व्हाईट शर्ट पण आहेत त्याचे स्कूलचे, ते पण क्लीन करायचे, तर ते आता करीन. आज मला असं वाटतंय करावं, पण अजून भांडी पडलेत, अजून खाल्लं नाही. बघितलं आत्ताशी देवपूजा झाली आणि बाकी मात्र सगळा पसारा आवरला. आणि हे कपाट एक तिथलं डेली कपड्यांचं आवरायचं आहे, पण ते आता आधी ते अनुष्का आल्या ना, तर मग मी त्यांच्याकडूनच त्यांची कपडे आवरून घेतात. त्या कसं पटापट आपले आपले कपडे घेतात, फोल्ड करतात आणि व्यवस्थित असे ठेवून देतात, मग त्यांनाच ते सांगणार आहे. आणि बाकी तर सगळं आता आवरलं. आणि कपड्यांचाच पसारा, काय करावं, ह्या कपड्यांचा नाद असा कमी झाला पाहिजे खरंच. कपडे कुपडे काय बोलायचं काम नाही, सगळं माणूस कमी करते, पण ते कपडे काय कमी होत नाहीत, असं झाले. मग कपड्यांचं बघितलं, आता ती नवीन कपडे ती पण सुकत घातली आणि चला म्हणलं आता सगळी कामं झाली, आवरलं. आणि आता कलिंगड कापलं, तर ते पण इतकं छान मस्त लाल निघले. आधी त्या अनुष्का यायला अजून वेळ आहे, 12:30-1ला येते त्या, त्यांची बस येते. सकाळचं स्वयंपाक वगैरे झाले, पण अशी कामं झाली की जीव वाटत नाही. आणि सकाळी मी खाल्लेलं एक चिक्कू, एक केळ खाल्लेलं आणि मग देवपूजा केली. आता म्हटलं जेवावं, तर ती इच्छाच होईना जेवायची, म्हणून मग जरासं आता कलिंगड खाते. मग आधी त्या अनुष्का आल्या की मग नंतर जेवायचं. बाकी सगळी कामं झालीत, पण भांड्याचा ढीग आहे. पण आता तो जरा वेळेस थांबणार आहे मी. 11:30 वाजलेले आहेत. थोड्या आधी त्या अनुष्का आले की दुपारी 12-1ला भांडी घासली तरी चालतात, त्यांचे डबे पण घासून होते. जेवलेली सगळीच एकदम आज घासणार आहे, किंवा घाशील पण, कधी काही माझा भरोसा नसतो. हिथंच कलिंगड खाल्लं तर हिथंच मी लगेच भांडू घासून. बाकी काय बाकी सगळी कामं झाली. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ? एकतर व्हिडिओना काय झालंय प्रॉब्लेम काय माहिती, बिलकुल सुद्धा व्ह्यूज येत नाहीत ह्या 15 दिवसात, तर
पूर्ण सगळा रेशो यूट्यूबचा खाली गेलेला आहे. सगळ्यांचंच तसं होतंय, म्हणजे ज्यांचे मोठे मोठे व्हिडिओ आहेत त्यांचे पण हे झालेले आहेत. त्याच्यात आमचे त्याच्या खाली तर ते पण पाकच खाली आहेत का काय माहिती. त्याच्यामुळे एक व्हिडिओ करायचा मूड पण होईना झालाय आणि कामांची पण अशी गडबड. तर कालचं काय तुम्हाला मग मी दाखवलं नाही. चला तर ह्या व्हिडिओचा पण मी करते इथंच एंड. नवीन कोणी ताई असाल तर एक लाईक जरूर करा. लाईक तर जुन्या ताई करताच तुम्ही सांगितल्यानंतर, आणि नवीन कोणी ताई असाल तर सबस्क्राईब करून जावा. चला व्हिडिओचा करते मी इथंच एंड. सगळ्या माझ्या गोटाई मैत्रिणींना बाय.